नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मार्च महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 16वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच क्रोएशिया या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामनाथ कोविंद। भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नुकतेच क्रोएशिया या देशाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि क्रोएशिया या देशाला भेट देणारे हे रामनाथ कोविंद हे भारताचे पहिलेच राष्ट्रपती आहेत आणि यांना नुकतंच क्रोएशियातर्फे क्रोएशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत व क्रोएशिया या देशामधील संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल रामनाथ कोविंद यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामनाथ कोविंद। हा पुरस्कार क्रोएशिया या देशाने दिलेला आहे। मॅपमध्ये बघा, हे आहे क्रोएशिया। क्रोएशियाची राजधानी आहे जाग्रेब आणि याच क्रोएशियाने भारताच्या राष्ट्रपतींना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ तोमिस्लाव या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। पुढचा प्रश्न, उपग्रह विरोधी तंत्रज्ञान निर्माण करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौथा। अमेरिका, रशिया आणि चीन या 3 देशांनंतर भारत हा आता अँटी सॅटेलाइट तंत्रज्ञान किंवा टेक्निक निर्माण करणारा किंवा आत्मसात करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरलेला आहे। नुकतंच भारताने मिशन शक्ती या मोहिमेअंतर्गत ए-सॅट या क्षेपणास्त्राद्वारे अवकाशातील आपलाच उपग्रह पाडून अतिशय कठीण समजलं जाणारं हे तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाद्वारे किंवा या मिशन शक्ती मोहिमेद्वारे भारताने आपण जमीन, पाणी, हवेसोबतच अवकाशामध्येही युद्ध करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि हे उपग्रह विरोधी तंत्रज्ञान आत्मसात करणारा भारत हा आता जगातील चौथा देश ठरलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, मनू भाकेर व सौरभ चौधरी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेमबाजी। मनू भाकेर आणि सौरभ चौधरी हे 2 खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत। आपण इथे प्रश्न घेतला हा कारण 12वी आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच चीनमध्ये सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये या दोघांनी म्हणजे मनू भाकेर आणि सौरभ चौधरीने सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि हे 2 खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी RBIने किती सदस्य असणारी एक समिती नेमली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5। RBIने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नुकतीच नंदन निलकेनी, इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली एक 5 सदस्यीय समिती नेमलेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5। ही समिती RBIने नेमलेली आहे। RBIची स्थापना 1 एप्रिल 1935, मुख्यालय आहे मुंबईला आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास। आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर। कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 मार्च। 23 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात हवामान बदलासंबंधी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणाची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे? पर्याय न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, पर्याय दुसरा न्यायमूर्ती शंभू चंद्र घोष, पर्याय तिसरा न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि पर्याय चौथा मुकुल रोहतगी। याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे।